चालले कोणी देवाला नेते कोणी काय करते नेऊ द्या देवाला नेऊ द्या सगळं करू द्या पण तुम्हाला राजकारणाला झालं देव कसं काय सुचतो मग इथून बरं तुम्हाला जे उभं राहायचे शेतकऱ्यांची काय अडचणी काय चाललंय काय नाही तुम्ही हे बघा ना तुम्हाला उभं राहायचे ठीक आहे बुवा तुम्ही उभं राहा मला ते म्हणायचं नाही पण त्यावेळेस मला माझ्या पोराचं लग्न करायचे आणि मी त्यावेळेस तयारी करायची तसं तुम्हाला उमेदवार व्हायचे त्या टायमाला तुम्ही शेतकऱ्या काही येणार पाया पाडणार आणि मग तुम्ही म्हणणार किती पैसे जाऊन द्या कोटी जाऊन द्या नाही तर 2 कोटी जाऊन द्या मग हे पैसे आणलं कुठून तुम्ही हां मग शेतकऱ्याची काय चाललंय ही दानादिन हे काय तपास इथून मागं बुवा शेतकऱ्यांच्या सोसायटीचं काय झालं आमक्याचं काय झालं तुम्हाला उमेदवार तुम्ही 5 वर्ष तयारी असणारच ना 5 वर्षाने मला फॉर्म भरायचं आहे झालं आताची उमेदवार झाली का दुसऱ्या 5 वर्षाला दुसरं झालं तयार मला फॉर्म भरायचं मला आमकं करायचं पण तुम्ही अडचण दूर करा ना म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे मग तुम्ही कोट का लागाल होता मग तुम्ही डायरेक्ट मला काय म्हणायचं तुम्ही मतदान विकतच घेता ना तुम्ही उद्या काय म्हणणार आम्ही विचारायला गेलो ना मतदान केलं होतं तुम्हाला पण काम बघू आता तुम्हाला मी कुठं आहे काय केली आता सध्या तर मला काय बोलता येत नाही मग 5 वर्ष अशीच गेली एकाच कुठे शेतकऱ्याची बाजू कंचीच कुणी मांडीत नाही बरं त्यांनी सांगायचं आम्ही घालवलं 2 कोटी घालवलं 4 कोटी न्यालं देवाला न्यालं इकडे मग हे काय झाले थोडक्यात त्याचं सावरांनी पोट भरायची इथे झाली अहो साधा सरपंच झाला तरी तो किती पैसे घालतो त्याचा हिसाब नाही आणि नंतर आपण विचारायला गेलो ना सरपंच असं हां बघा मग ग्रामपंचायत तशी काय थोडक्यात त्याचीच झाली हां मग गावामध्ये बाकीच्यांनी काही बोलायचंच नाही इतक्यापर्यंत शेतकऱ्याची कुंडी आपण आज राजगुरुनगर येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात आहोत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे त्या संदर्भात आपण येथील शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत तुमचं नाव काय माझा प्रताप सातकर कुठले तुम्ही गाव पाडळी पाडळीचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे माहिती आहे हो माहिती तुमच्या गटात कोण उमेदवार आहे आमच्यात हे तनुजिताई गणवट विशाल शिंदे आणि राष्ट्रवादीचं कोणतं वसुधाताई राक्षे हा एक राक्षे काय वातावरण आहे तिथं आहे वातावरण बरं आहे म्हणजे चांगलं आहे तुमच्या समस्या काय आहे तुमच्या भागातल्या आमच्या भागातल्या समस्या म्हणजे काय रस्ते बाजारभाव शेतकऱ्याला बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे इथून मागे इलेक्शन झाले तिथून मागे प्रतिनिधी होते कोण त्यांची काय कामं आहेत पुढच्यांच्या काय अपेक्षा आहेत हा तुमच्या हा त्यांची बरी कामं आहेत पण पुढच्यांची जास्त अपेक्षा आहे त्यांनी चांगले काय केली पाहिजे कामं कामं मग शेतकऱ्याला भाव योग्य दिला पाहिजे बाकी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाव देतील का शेतकरी ते नाही मला माहिती. जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार आणि त्यांचे वरचे कोण असतील समजा खासदार वरचे लोक ह्या माध्यमातून ती साखळी असते तुम्हाला काय वाटतं कुणी चांगलं काम करावं आणि कोण करील हे आपलं जिल्हा परिषदवालेच करतील तेच काम चांगलं करतील आम्ही काय इथून लेजे कुठले बाजारातले बाजार काय नाही आम्ही विकतोय मालन सध्या जळती पंचायत समितीची निवडणूक आहे तुमच्या गटात किंवा तुमच्या गावामध्ये कोण उमेदवार आहे आमच्या मध्ये आता 3 चौरंगी लढत होतो कोण आहेत कोण आहेत आमच्या जयसिंग बोगाडे ते रोहिणीताई तिगळे अश्विनी पाचारणे कोण येईल मग निवडून कोण निवडून येईल त्याचं काय सांगतात तरी पण तुमचा अंदाज काय कोणाचा प्रचार जास्त आहे वगैरे काय प्रचार 3 पक्षांचा 4 पक्षांचा जास्त आहे 4 पक्षाचा जास्त आहे. उमेदवार तुम्ही अंदाज देऊ शकत नाही निवडणूक सुरू आहे कोण चांगलं काम करेल असं वाटतं? पक्ष कुठलं चांगलं काम करेल पक्ष आजी माझे आमदार आहे खासदार आहे मंत्री आहेत अजित पवार पक्ष आहे. जोडून ना माणूस बघूनच काम करणार रे कोणता पक्ष असू कोण माणूस काम करेल माणूस कोण काम करेल कोण माणूस काम करेल नाही पब्लिकमध्ये समाजामध्ये चर्चा आहे माणूस बघून मतदान करायचे पण कोण आहे काय ते आता पब्लिक आता ते काय आपल्याला अंदाज सांगता येणार त्या पैशाचा ट्रेंड आहे लोक पैसे वाटप करतात मी तर असं म्हणतात ना पैशाचा जो वापर करणं अशाला मतदान सुद्धा नाही केलं पाहिजे माझं आज स्पष्ट मत आहे जो पैसे देतो ना मतदान करता त्याला पब्लिकने सुद्धा मतदान नाही केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नाही केलं पाहिजे जो पैसे देतो ना त्याला मतदानच केलं नाही अजिबात पाहिजे नाही केलं पाहिजे जो पैसे देऊन त्याला मतदान त्याने अजिबात त्याला मतदानच केलं पाहिजे पैसे सगळेच वाटतात ना वाटून त्याचा उपयोग नाही ना पण ज्याला मतदान करायचे ना प्रामाणिक माणूस पाहिजे त्यालाच मतदान करायचं त्यालाच करणार हा पैसे देऊन एकाच येणाऱ्याला मतदान नाही करायचं जो असेल तो असेल आम्ही काय सांगू तुम्हाला आता कसं माहिती आहे का त्याला आपण तर म्हणतो पैसे मतदान करायचं नाही पण सगळं पैशावर चाललंय पैसे घेऊन ना माणूस गेलंच नाही पाहिजे पण तो पैसे निवडून येतो ना
बिगर पैशाला आहे ना तुम्ही चालत नाही. लय अवघड झाले आता पैशाला नाही आलं पाहिजे. पैसे घेऊन काम केलं काय मेन कडूस मध्ये काय हवंय कडूस मध्ये आहे आता शंकर कावडे म्हणून आहे, राष्ट्रवादी. आणि वरती आणि जिल्हा परिषदेला आपले हे तनुजाताई गणवट. अजून कोण आहे उमेदवार? अजून आहेत अंकुश भाऊ राक्ष पण आहे, त्यांच्या मिसेस आहे हवा वसुधा. कोणाची? आता आहे सांगता नाहीत का तसं. तरी पण म्हणजे कोण विकास कामं करू शकतो वगैरे काय असं? नाही विकास कामं जर पाहिलं तर आपलं संजू भाऊ करू शकते, कारण त्यांनी पहिल्यापासून कामं केलेली आहे संजू भाऊनी, आणि आतापर्यंत पण करत आलेले कामं. तुमचं नाव सांगितलं, नाव काय? कोणतं माझं? विक्रम आरगडे. विक्रम आरगडे कडूस. काय पिकवलंय शेतीमध्ये तुम्ही? शेतीमध्ये आहे आता बीट आहे. आता भेंडी आणली का तुम्ही बाजारात? बीट काय आहे का बाजार त्याला? बीटला आहे 10 रुपये. खूप चांगलं आहे पण बाजार भाव नाही. बाजारभाव नाही. तर याच्यासाठी काय तुम्ही निवडणुकीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना? निवडणुकीत आपलं जे पहिले काम करत आलेले त्याच उमेदवाराला निवडून देणार. कारण कसं आत्ता मार्केटमध्ये पाहिलं तर प्रत्येक उमेदवार काय करतो, इलेक्शनच्या अगोदर एक आठवडा किंवा 2 आठवड्यावर घरोघरी येऊन पैसे वगैरे वाटून जातात आणि आम्हाला निवडून द्या. त्याचा उपयोग नाही ना. कारण होतं कसं आहे, तुम्ही कुठले? रेटवडी रेटवडीला काय? तुमच्याकडे वातावरण काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं? काही बरं चाललंय काय आता सगळ्यांचंच बरं आहे. सगळ्याच बरे तरी पण वर खाली कोण आहे? असं नाही सांगता यायचं काही. तुम्ही कोणाला मतदान, कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे? काय तुमचे विकास कामं करते झालेत काय आणि पुढे भविष्यात काय होईल असं कोणाकडून अपेक्षित आहे? आहे तो बोगाडे एक विषय. शेजारी हा इकडे पाचारणी हा. जिल्हा परिषदला. अजून कोण आहे? आजूबाजी आमदारांकडून काय परिस्थिती कामांची, विकास कामांची? काय नाही चाललेत काम करतोय, बोगाडे करतो काम रोडचे. आजूबाजी आमदारांचे हे प्रतिनिधी आहेत. हा तुम्हाला काय वाटतंय? चालल्यात आता चाललंय इथून मागे चाललंय बरे. तुमचं नाव काय? पवळे विठ्ठल मारुती बरं बरं. काय ग्रामपंचायत सदस्य वगैरे होते? होतो. हा, कारण तुमच्या वागण्यावर बोलल्यावर तसं वाटतं. मग तुम्ही कधी होते सदस्य? मला 5 वर्ष झाले 10 वर्ष झाली. तुमच्या काळात काय काय कामं झाली? आमच्या काळात लय कामं झाली. तुमच्या गावात कोण उमेदवार आहे ना हा पंचायत समितीला? तिसगे सरपंच. कोणी केली? तिसगे सरपंच आमचा तिसगे ते द्वारा राष्ट्रवादीने केली का? राष्ट्रवादी. आणि आता तो राष्ट्रवादीचाच होता ना. आता उमेदवार तुमच्याकडे राष्ट्रवादी नंतर शिवसेनेचे आहेत, नंतर शिवसेनेचं उभाटाचे आहेत. मग त्याच्यात कोणाला- शिवसेनेचं आहे आता भाजपचं झालंय त्याच्यामुळे थोडंसं कोण भाजपला मतदान करणार का? आता काय सांगा. म्हणजे जो काम करेल त्याला उमेदवार भागाचा- जो काम चांगलं करीन त्याला करणार असं आहे. पैसे वाटले जातात त्याचं काय परिस्थिती? पैसे काय कोणी घेतात कोणी नाही तर आता त्या पैशाचा effect होणार आम्हाला नाही. आमचा नाही होणार. जो ज्याला करायचे तो त्याला स्वीकारणार. पैसे वाटून उपयोग नाही उमेदवाराचा. उपयोग नाही. बंद करायला सांगितलं तर लोकांचं कसं तोंडावा आपलं बा दिले पैसे मग काय असं नाही काय उपयोग होत. सॉरी घरात तरुण मंडळी पैसे घेतात. येते थोडी पेणारी खाणारी थोडंसं करते अडजस्ट. तुमचा उमेदवार आहे, तुम्ही काय करणार? कोणाचं हे करणार? प्रचार कसं करणार? आम्ही आता कशी माणसं बघून असतात. जो उमेदवार चांगला आहे त्याला आम्ही मतदान करणार. पैसे देऊ नाही ते पैशाचं काही गरज नाही आम्हाला. कोणाचं काय ठरलेलं नाही अजून. हा अजून प्रचार बघणार कोण कसं काय हा. बोलतो. तर कामं करायला पाहिजे चांगली होतं एवढा विषय, बाकी काय नाही. 4 उमेदवार आहे, 4 नावं माहिती आहे जिल्हा चार परिषदला. काय 5 जिल्हा परिषदला आमचा डुबे येऊ काही दिलीप पंचायत समितीला डुबे. जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदला जयसिंग बोगाडे आहे ना त्याची सून आहे. अजून पाचारणीबाई आहे ना, पाचारणीबाई येते हा. मांजरेबाई पंचायत समितीला आहे. ते तुमच्याकडे नाही. हा तुमच्याकडे आहे ना आमच्याकडे. आता कालच आले होते एवढं येऊन गेले असं आहे. चला धन्यवाद. कुठून आले? कुठून आले? आले कुठून? कोणत्या म्हणजे कुठून आले तुम्ही? खरपुडीवर. खरपुडीला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे. तर तुम्हाला काय वाटतं बा कोण निवडून येईल किंवा कोण उमेदवार चांगला आहे? जे चांगलं आहे ते सगळं चांगले आहेत उमेदवार. हा पण निवडून कोण येईल? कोणाची हवा जास्त आहे तुमच्या गटात?
आता ती बोगाड्याची हवा आहे इथे. अजून उमेदवार कोण कोण आहे तुमच्या गटात जिल्हा परिषदला? हा? बोगाडे बापू अजून? चौधरी हा होय. वरती जिल्हा परिषदेला. बापू चौधरी अच्छा हा ओके. चांगली ही होय. अजून मांजरेबाई हा ते खाली आहेत पंचायत समितीला. पंचायत कोण चांगलं काम करत? सगळी चांगली दिसतात काम करायला. सगळेच चांगली काम करतात तरी पण त्याच्यातून कोणतरी काम करणार असं. साचारणीबाई बी चांगली आहे, सगळी हा. चांगली आहे. उमेदवार सगळे चांगले आहेत. त्याच्यावर मतदान नाही 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 पैसे बिशे नाही नाही काय नाही पैसे बिशे काय नाही ना आम्ही कोणाचा हातही लावणार नाही पैशाला. पैसे वाटले समजा एखाद्याने हा. तर त्याला मतदान होईल का? हा? पैसे नाही वाटले तर नाही मतदान होईल का? अहो, पैसे जरी वाटले तरी मतदान होणार नाही. हा. म्हणजे ज्याला द्यायचे पैशाचा त्याला खेळ करा. चालणार नाही. जो विकास काम करेल त्याच्यावर हा तुम्ही मतदान पैसे करणार. जरी वाटले ना जो हुकमाचा एक्का आहे ना त्यालाच पैसे दिले जाते असं आहे ते त्यालाच मतदान होईल असं आहे. चालतंय ठीक आहे. मावशी कुठून आले? कुठून आलेत? हा? काय काय आणलंय? घ्यायला आलेत का? बरं आहे ना? कुठून आलेत? भलेवाडी भोलेवाडी. 2 मिनिटं. काय आणलंय विकायला? बीट आहे. बीट आहे. काय भाव आहे बीटला? बीटला काय 10 रुपये म्हणतात. 10 रुपये. बरं बरं. तुमच्याकडं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका चालू हा. आहेत. कोण उमेदवार आहे जास्त? हा उमेदवार कोण कोण आहेत? पाचारणे अजून बगाडे अजून तिगळे अजून मग नाही कोण? किती आहेत वरती? खाली कोण कोण आहे? खाली पंचायत समितीला पंचायत समितीला आहेत दुबे पाच मांजरे आहे. काय हवंय? कोणाची हवंय मत तुमच्या गटात? काय सांगा आता इकडे पाचारणे पाहिजे हवा राहणार पाचशेबाईची हवा आहे. जिल्हा परिषद बोगाड्यांची बगाडे पाचारणे सारखे चालते ना पैशाचा ट्रेंड आहे तुमच्याकडे. काही उमेदवार पैसे वाटतील तुम्ही मतदान करणार का? हा काही उमेदवार तुम्हाला पैशाचे आमिष दाखवतील तुम्ही मतदान करणार का त्यांना? आता ते काय सांगा कुठं पैसे वाटत आहे कोणता कोण नाही वाटत? नाही कोण वाटत तर विकास कामं काय काय झाले तुमच्याकडे? काय बांधणी वगैरे? अजून नाही काय विकास काहीच नाही. ग्रामपंचायतचे तेवढं कोण निवडून येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? पाचारणे येईल का तेवढं राजकारणी नाही निवडून येते. हा असं वाटतंय पाचारणे बगाडे दोन्ही दोघांमध्ये फाईट होईल. दोघांमध्ये आणि शिवसेना धनुष्यबाण नाही चालायचा. ते आहे ठिगड्यांकडे पण आता काय ठिगड्यांकडे बी आहे दोन ठिगड्यांचं थोडं ही पैशानी मंडळी आहे थोडी दोन ही दोन मंडळी पैशानी आहेत हा पैशामुळे आमचं काय सांगावं हा पण मग तेच म्हणूनच म्हणलं ना पैशावाल्याच्या मागे लोक जाणार का बिगर हा पैसे जाणार ना पैशावाल्याच्या मागे जातील आता आमदार खासदारच पैशावाल्या मागे जातात राजकारणात पैसे चालले हा राजकारणच पैसे राजकारणात पैसे चालले त्यामुळे तिकडे पैशाला कमी पडेल आपल्याकडे पाणीचा प्रश्न गंभीर आहे मग तो पाणी प्रश्न सोडवणार आहे त्याच्या मागे पण लोक उभे राहतील. आम्हाला पाणी भरपूर आहे आम्हाला नाही पाण्याचं आपण पूर्व पट्ट्यात तुमच्या गटामध्ये पाणी नाही ना जास्त लोकांना. ओके ओके नमस्कार बाबा काय आणलं विकायला? कशाच्या? शेवगे काय भाव आहे त्याला? भाव असेल मला वाटतं 80 रुपये. 80 रुपये. वाढला का कमी झाला? तसं नाही एवढं सांगताय. कुठून आले तुम्ही? मी तर जवळ ते बोराडे. जाऊ ते बोराडे. हा. तुमचं काय नाव? मी बाळूरामभाऊ बोराडे. हो तुमच्या गटात आता जेडपी पंचायत समितीच्या निवडणूक आहे. जेडपी पंचायत समितीच्या निवडणूक हा कोण उमेदवार येईल निवडून? ते आता बाबा कोण येईल मग आता अजून टाइम आहे कोण कोण सात उमेदवार आहेत म्हणजे? कोण हा कोण उमेदवार आहेत? आमच्या इकडं बोगाडे हा पाचरणेबाई आहे हा आणि थिगळे. अच्छा मग कोणाची हवा जास्त आहे सध्या? जरा थिगळे दिसत आहे वजनदार. सगळ्यांची हवा जास्त हा आहे. आणि आता तुमच्याकडे म्हणजे सगळे मोठमोठे उमेदवार आहेत समजा पैसे वाटणार आहेत तर पैशावाल्याच्या मागे जातील का? जा आता पैसे बाबा सगळे घेणारे. पैसे कोणी नाही म्हणणार नाही आता. पैसे घेणार पण त्यांच्या मनाने ते वोटिंग घेणार त्या. इथे आता जवळके वगैरे त्या बाजूकडे पाणी नाही काय पाणी नाही शेतीला. निवडणूक पैशावरच होईल का तुम्हाला असं वाटतंय का मामांचं होईल? आता माझ्या सारख्याला काला संकटात टाकीचा तुम्ही बोलायला. नाही नाही तुम्हाला काय त्यांच्यावर बोलायचं नाही कॉमन बोलायचं. कधी कधी काय होतं मीडिया आहे बाबा ही मीडियामध्ये घोटाळा होतो. आमच्यासारखं सरळ माणसाचं काम नाही एकच.
तुम्ही नाही पैसे घेणार पण एखादा उमेदवार पैसे आता वाटतात, घेणार त्याचं चालेल आता का? घेणार काय नाही पैशाला कोण नाही म्हणेल का पण तुमच्या बाजूकडे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे ते पाण्याचा प्रश्न नाही, नाही, आहे. ते कोण सोडू शकते? राष्ट्रवादी सोडू शकते, नाही, शिवसेना सोडू शकते का उद्धव ठाकरेची सेना सोडू शकते? नाही आमच्याकडे आहे ना काहीच प्रश्न नाही तसा बरं कसा काहीच नाही. पाणी भरपूर आहे आम्हाला पाट गेलेलं आहे पाणी आहे, आमचं सगळं बरोबर आहे आम्हाला काय त्रास नाही आम्हाला फक्त आमदा काय झालंय कांद्याला बाजार नाही भेटले आमच्या इकडं त्याच्यामुळे जरा त्रास आहे आपण शेतीमालाला बाजार देणारा हा. उमेदवार आला पाहिजे ना निवडून. आता अहो आता हे कसं आहे सगळे कोणी जरी असलं तर कोणी काय करीत नाही जो तो आपलाच बघत असतो शेवटी तो कोण शेतकऱ्याचं काय बाजार आणि यांच्या काय आता ते बाजाराचं बाजार गेलं केंद्राकडे इथं काय तरी पण म्हणजे कसं आहे, जिल्हा परिषद आली का ते केंद्रावर नाराज आहे का मग नाही नाही भाऊ केंद्रावर खुश आहे आपण आणि इथे खुश आहे आपण दोन्ही बाजार भाव काय नाही तरी खुश आहे. आता बाजार भावाचा शेतकऱ्याचा गुन्हा आहे ना त्याच्यात असं नाही ना होत शेतकरी कसं आहे आम्ही कांद्याला भाव भेटतो कांदाच लावणार सगळं करायला पाहिजे ना आता मी शेवगा आणला शेवगा लावला असता 4-10 शेतकऱ्यांनी त्याला 70-80 रुपये बाजार त्याला काय लय कष्ट नाही लागत बटाट्याला बाजार मिळाला बटाट्यात लावलं सगळ्यांनी मग कसं काय भेटत मार्केटमध्ये ज्याला भाव आहे तेच लोक लावतात. हा त्याच्यामुळं भाव कोण नाही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. हा सगळ्यांनी वेगळं वेगळं केलं तर बाजार भेटतोय ना आता गवारीला बाजार आहे जर 4-10 शेतकऱ्यांनी गवारी लावली असते 150 रुपये बाजार किलोला नाही त्याच्यामुळं जर बदललं तर आपलं होईल ना चांगलं आहे आणि मग हे बदलायचं काम निवडणुकीत असतं जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आहेत रस्ते वीज पाणी शाळा ह्या प्रश्नांवर त्यांचा प्रभाव असतो ह्याच्यात तुम्ही काय निर्णय घ्या लोकांनी काय निर्णय घ्यावा लोकांनी निर्णय घ्यावा बघ सुधारणा होईल असे निर्णय घ्यावा आपलं असं म्हणणं आहे. म्हणजे जो सुधारणा करेल जवळ त्यावर तुमचं वापगावच्या वर नाही जवळके खुर्द आहे टाकरवाडीचे हा 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 टाकळकरवाडी त्या तिथले आम्ही चांगलं आहे आमचं सगळं तसं काय नाही नमस्ते दादा कुठून आले? वडगाव पाटोळे वडगाव पाटोळे. सध्या निवडणुकीची हवा आहे पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवार निवडणुका चालू आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाचा जोर जास्त आहे तुमच्या गटात? आमच्या गटात समान आहे समान आहे. कोण कोण उमेदवार आहेत? आमच्याकडं सय्यद भाई हा पप्पू टोपे हा आरगडे अच्छा आहे अजून 2-3 जण कोणाची हवा जास्त आहे? अजून काय सांगू शकत नाही समजा निवडणुका पैशावर झाले तर तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल? पैसा व्हायलाच नाही पाहिजे बरं आणि विकास कामावर झाले तर कोण निवडून होईल? विकास कामासाठी आले तर आता तसं नाही सांगू शकत जसं हवा फिरण तशी पैसे फिरणार. वाटणारे उमेदवार उद्या विकास कामं करतील असं वाटतं का जनतेला नाही ना मग पैसे वाटप हा थांबला पाहिजे का चालू राहिला पाहिजे पैसे वाटप हा थांबला पाहिजे कसं थांबणार मतदार पैसे घेतात उमेदवार वाटतात आता ते जनतेला कळायला पाहिजे ना लोकशाही धोक्यात येते तुम्हाला काय वाटतं आहे ना डोक्यात आहे ना ज्ञानेश्वर पाटोळे वडगाव पाठवा वडगाव पाटोळे हे सदस्य चिरंजीव आहे का? सरपंच आहे. नाव सांगा निलेश ढवळे निलेश ढवळे गाव वडगाव पाटोळे कोण कोण उमेदवार आहे तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्या इथं पप्पूदादा टोपे गणेश नाना आरगडे पंचायत समितीला मंगेश सावंत कुठल्या आणि बाई. पक्षाची हवा आहे सगळ्यांचीच हवा आहे आता सध्या सगळ्यांची हवा आहे मग निवडून कोण येईल नाही तसं नाही काय सांगता येत सगळे तर निवडून येणार नाही निवडणुकीचा फंडा काय राहील? पैसे राहील का विकास कामं राहतील? नाही विकास कामं तर आता सध्या कमीच आहे सगळीकडं आता लोकांचा कल कुठं जातो ते नाही सांगता येत तुमचं गट बदलला वडगाव इकडे आलं तुमचा नेहमीचा पलीकडे नवीन आहे आम्हाला सगळे तुम्हाला अडचणीचं वाटतंय का सोपं आहे नाही तसं काय नाही वाटत आता उमेदवार जेवढे उभे राहिले तेव्हापासून सारख्या जवळजवळ 2 महिन्यापासून चक्रा मारतात आहे आणि नातेसंबंधामुळं दोन्ही पण उमेदवार गावाला अटॅचमध्ये आहेत पहिल्यापासून बरोबर तुम्हाला आजी माझे आमदार माहिती आहे हो. कुणाच्या मागं विकास कामांचा जास्त फंड आहे आणि आता काय आले 15 वर्षापासून दिलीप अण्णांची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत आता बाबाजी गाडे नवीन आहेत त्यांना 1 वर्षच झाले अजूनपर्यंत तर काही त्यांचं काम गावात नाही आहे पण पुढं 4 वर्षात समजा झालं तर पाहू आता काय होतं तर 1च वर्ष झाले तुम्ही कोण सरस राहील सरस असं काहीच सांगता येत नाही दोन्ही उमेदवार आमच्या इथं तुल्यबल आहे
आजी माझी आमदारांमध्ये विकासाच्या टीका होतात एकमेकांवर. विकास हवा बोला तुम्ही की विकास कोणाचा होऊ शकतो नाही, किंवा अण्णांचे आता 1-2-3 कामं आमच्या इथं झाले ते आता चालू आहेत विकास कामं. कामाला मतदार साथ देईल का? हा देतील. आता ज्या ठिकाणी कामं झाल्यात, रस्त्यांचे कामं झाल्यात, तिथले लोक मतदान करतील. आणि पैशाचा काय प्रभाव आहे? पैशाचं अजून तर काय नाही. पैसे वाटप होतंय का तुमच्याकडे? पैसे वाटप होईल पण शेवट होईल. आज अजून तर काय नाही. ते निवडणुकीत पैसे वाटले जातात, ते योग्य आहे का अयोग्य आहे? आता काय होतंय, उमेदवार निवडून आल्याच्या नंतर ना परत लोकांना भेटत पण नाही. मग लोक म्हणतात इलेक्शन पुरते जातात, त्यांना मोकळा कायला सोडायचे. मग त्याच्यामुळे लोक नाही पण म्हणत नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला विकास कामं कशी करणार तुम्ही जर त्याला आत्ताच खर्च केला तर? काय आलं इथून मागल्या याच्यामध्ये आहे ना, आमच्याकडं तनुजाताई गणवट उमेदवार होतात, त्यांचे काम होतं, त्यांना 8च पूर्ण गाव होतं. पण आता हे दोन्ही उमेदवार नवीन असल्यामुळं लगेच काय लोक सांगता येत नाही नक्की काय करतील ते. नाही काय सांगायचं होतं, लोकशाही पैसे वाटले जातात. पैसे घेतले नाही पाहिजे. हो, कुठून आले? रेटवडी काय नाव आहे तुमचं? सुभाष डुबे. हा, सुभाष डुबे. दुबे. आता पंचायत समिती जेडपीच्या निवडणुका चालू आहेत. कोणाची हवा जास्त आहे? सगळ्यांचीच हवा आहे. तरी पण तुम्हाला म्हणजे जास्त असेल ना कोणाची? काय नाही सगळा याच्यावर खेळ आहे. पैशावर आहे. हा. पैशावर मतदान झालं पाहिजे, ते लोकशाहीला घातक आहे. काय नाही सगळीच कामं करणारी आहे तशी. हो, पैसे घेऊन मतदान करणार. पैसे घेते दिले तर लोकं. विकास कामं नाही ना व्हायची, रस्ते काय नाही विकास कामं होतील का? कुणी आला तरी करीत आहे. आता तुमच्याकडे काय विकास काम झालं पाहिजे अजून? आता काय रस्त्याचीच मेन काम आहे. मेन रस्ते आहेत. हा, त्यांच्या काय घ्या. अहो काय आणले बाजारात? कोबी बाजारात काय आणले? कोबी. काय नाव आहे तुमचं? रेटवडे. कोबीला भाव आहे का? हो आहे ना. काय भाव आहे? 10 रुपये 11 रुपये. तुम्हाला काय वाटतं असं? रेटवडे प्रफुल्ल. तुमच्याकडे जेडपी पंचायत समितीची आता निवडणूक चालू आहे. कोण उमेदवार जास्त चालेल? कोणत्या पक्षाची हवा आहे? आता पैसे यांनी सांगितलं त्याचं पैसे येईल त्याचा. पक्ष कोणता उमेदवार चालू आहे? पैसे जो वाटेल तोच. पैसे दो वाटतो. पैसे घेतले लोकशाहीला घात आहे. काय नाही जात सगळंच इकडून तिकडं पळत आहे. मग आपल्यासारख्याने पैसे घेतले काय होणार? बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? काय तुम्ही कोणाला मतदान करणार? कसं म्हणजे आमचा गावचा उमेदवार गावच्या उमेदवाराला मतदान करणार? कुठून आले? काळूसवरून. काळूसवरून. आता काय आणलंय बाजारात? फुलवर बाजारभाव आहे का त्याला? आहे काय बाजारभाव आहे फुलवरला? गेली 13 पण आता निवडणुका चालल्या आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. कोणाची हवा आहे? ते आम्हाला नाही सांगता येतं. काय बरं? आम्ही तेच लक्षात नाही. आपलं हे काम करायचं, निवडणूक बघायचं. पण तुमच्याकडे कसं आहे, आपल्याला मतदानाचा हक्क आहे, आपण मतदान करणार आहे. त्याच्यामुळे कुणाला तरी करणार ना तुम्ही? राष्ट्रवादीला करणार, भाजपला करणार, शिवसेनेला करणार का उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेला करणार? म्हणजे कुणाला तरी करणार आहेत ना. करणार आहे. ते प्रचार करत असेल तर कोणाची हवा जास्त चालू आहे? तुमच्याकडे प्रचार कोणाचा जास्त? आमच्याकडे गणेश नानाचं चालू हा? आहे. गणेश नाना पप्पू दादी. अच्छा. अजून कोणाचा प्रचार चालू आहे? ते 5-6 जणांचं चालू आहे. गणेश नानाचा आहे, पप्पूचाच आहे, आपला शेतबाईचा एक आहे, हा. सावंत एक आहे. हे 5 जणांचं आधीच करते. कोण जास्त चालेल? ते नाही सांगता येतं, आम्हाला नाही काय सांगता सांगता येईल? नाव सांग. काय आणलंय विकायला? घ्यायला आले. बरं बरं. आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत पंचायत समितीचं. कोणाची हवा जास्त चालू आहे? तरी पण म्हणजे उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार कोण कोण आहेत? आता कसे नाव सांगू? मला उमेदवार माहित नाही का? प्रचार होत नाही का तुमच्याकडे? कोण कोण आहे उमेदवार? रोगाडे, तिकडे, परत राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहे? तिकडे आहेत ना प्राचार नाही. कोणाला मतदान केलं पाहिजे लोकांनी? कोण विकास काम करेल? पक्ष सांगा. पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, भाजप. मध्ये काय पाणी का आहे का तुम्हाला प्यायला? पाण्याचा प्रश्न आहे. हा, ते कोण सोडवतं? कोण सोडवून तुम्हाला वाटतंय? जसं कोणी सगळी आश्वासन देतात, कोणी सोडित नाही. कोणी सोडवत नाही. आणि आता कसं समजा अजित पवार आहे, नंतर कोणाचंच फडणवीस आश्वासन साहेब आहेत. कुणाला सांगता यायचं नाही. सगळी
सगळे आश्वासन कोणाला देत आहे उमेदवारांकडून प्रचाराबरोबर पैसे वाटप पण चालू आहे. नाही आमच्याकडे नाही अजून अजून आले नाही. पैसे वाटलेलं चांगलं का वाईट? वाईट आहे कारण का पैसे घेऊन मत देणं म्हणजे चुकीचं काम आहे. म्हणजे विकल्या गेल्यासारखे आणि आपण त्यांच्या हक्कात जातो ना. उमेदवार कसा असावा असं वाटतंय? महिला उमेदवार आहे तुमच्याकडे. मग आता तुम्ही एक महिला आहे, कशी उमेदवार पाहिजे? पाण्याची आमच्याकडे सोय केली पाहिजे बाकी काय नाही. पाण्याची सोय. पाण्याची सोय जो पाण्याची सोय करेल त्याला तुम्ही मतदान देणार. मला का नाही एवढं बोलता यायची कुठून आले त्याला माहिती आपण सांगा ना थोडं. इलेक्शन चालू आहे, माहिती आहे ना? काय इलेक्शन चालू आहे? उमेदवार कोणते आहेत? तुम्हाला माहिती आहे? उमेदवार मला एवढं जर कळलं झालं निकाल तुम्हाला पुढे तरी पण माहिती नाही. उमेदवार ते सांगा ना तुमच्या गटातले. मला एवढं सांगता येणार नाही उगाच काय मला ते जमणार नाही उगाच ओके शब्द चुकल्यावर काय उपयोग. दादा कुठून आले? कुठून आले? कुठून आले? देवगाव. काय आलं? नाव काय आहे? दिव्या लिंबोरे लिंबोरे. काय बाजार आता गट म्हणजे कुठला तुमचा जिल्हा परिषदचा? आम्ही आज खेळचे वासुली बडा दुकान आहे आपलं. पाईट आंबेडकर. वाईट आंबेडकर आपलं. कोण कोण उमेदवार आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आता आमची आत्या आहे गोगोलीची. हा अजून अजून परत हे पण आहे काय यांचं नाव माहित नाही मला. जिल्हा परिषदेला हां. कोण कोण आहे उमेदवार? आमच्याकडे एवढं माहित नाही मी नवीन आहे ना. हो. तुम्हाला काय वाटतं म्हणजे पैशावर निवडणुका होतात आता सगळेजण पैशाचा वापर करतात. हां. पैशावर निवडणुका झाल्या पाहिजेत का बिगर पैशावर झाल्या पाहिजे? बिगर पैसे झाले पाहिजे म्हणजे जे काम करतात त्या म्हणजे जे काम करते ना त्यांना निवडून आणलं निवडून आणलं पाहिजे. पाहिजे. पैसे म्हणजे आत्ता वाटणार आहे नंतर नाही 5 वर्ष तरी हो. असं म्हणणं आहे. तुमच्याकडे काय समस्या आहेत म्हणजे पाणी किंवा रस्ते वगैरे काय? पाण्याची वगैरे आहे हो. सगळी सोय आहे त्याच्यात. रस्ते बिस्ते रस्त्यांवर खड्डे आहेत, नवीन नाही रस्ते आहेत झालेले पण आहेत. ओके करते सगळे ते. हो तुम्ही समजा भाजीपाल्याचे व्यापारी तुमच्याकडे लोक येत असतील ना हो. ते तुम्हाला सांगत असतील ना या समस्या आहेत त्या समस्या आहेत. हो म्हणजे किंवा काय हा काय उमेदवार ठिकाणी निवडून- आहे पाण्याचा प्रॉब्लेम काय काय ठिकाणी. हो हो. मग कोण म्हणजे तर जो उमेदवार विकास कामं करेल त्याच्या मागे लोक राहतील का जे पैसे वाटेल त्याच्या मागे राहील? जो काम करेल त्याच्या मागे. तुमच्याकडे उमेदवार कोण आहे माहिती आहे? आता आमच्याकडे आम्ही चलतोय कैलास शंकर लिंबोरे त्यांच्या एकच आहे का अजून बाकीच्या हा पक्षाचे? बाकीच्या आणि पैशांचे असं वरती जिल्हा परिषदेला तेवढी नाही माहिती. जयताई आहेत नंतर त्या बुट्टेंच्या मिसेस आहेत. त्यांच्या आहे आणि एक काहीतरी आहे दुसरं एक अजून एक आहेत ना गोरे. अश्विनी ताई काय ते गोरे आणि जय तरसकर आहे का आमच्या इथं. अच्छा. बाकी असं हो हो. ओके थँक्यू. आले खेडमधून बरं बरं काय खेड म्हणजे कुठं? मंडईमध्ये भाजीपाल्याचे व्यापारी? लसूण कसं आहे? लसूण कसं आहे? हा वाढलं का कमी झाला? वाढला आता सध्या निवडणुका चालली आहेत पंचायत समिती झडपीच्या. त्याचा परिणाम याच्यावर काय होत नाही ना त्याचा शेतीमालाला भाव नाही वगैरे. आपण तुम्ही लसूण घेतलं त्याला भाव नाही काय म्हणजे काय अपेक्षा आहे तुमची तरी? हा म्हणजे बाजारभाव वाढले पाहिजेत शेतीमालाला भाव भेटला पाहिजे शेतीमालाला आणि भाव असे वाढले उमेदवार पाहिजे. पुढे गेले पाहिजेत की ज्यांना तुम्ही निवडून द्याल असं वाटतं का तुम्हाला? शेतकऱ्यासाठी कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे. वर्ग काही कमी वापरत नाही हा तो त्याचं बघूनच बघतो ना. हो. मग ते शेतकऱ्याचं सुद्धा थोडंफार बघितलं पाहिजे ना काही. हा, पण मग असेच उमेदवार निवडून आले पाहिजेत हो, ना. असं बरोबर पैशाचा आहे. ट्रेंड चालू झालाय. नाही आता सगळं लोकं खेळच पैसे पैशावर वाटतात. चाललंय ना आता. ते लोकशाहीला घातक नाही का? लोकशाही राहिलीच कुठं आता. हो हा? सगळं पैशावर सगळंच पैशावर चाललंय ना आता. हा पण आपली इथं विकास कामं झाली नाही, नाही, पाहिजेत ना. आपण शेतकरी वर्ग शेवटी शेतीमालाला काही केलं तरी भाव. आपला उमेदवारच निवडून येणार ना तुम्हाला आपल्यासाठी. कोणता पक्ष वाटतो बा चांगला काम नाही नाही करतो? पक्षाचा नाही विषय बोलायचा. पक्षाचा इथे विषयच येत हो. नाही. जो नाही, पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे- ज्याचा त्याचा असेल तो पक्ष ज्याचा हो, त्याचा. आम्ही काय व्यापारी वर्ग आहे आम्हाला काय जो काम करीन त्यालाच आम्ही निवडून देणार. अच्छा. हो, नमस्ते. काय हे आणली कांदे आणली काय भाव आहे कांद्याला? काय माहिती आता काय तुमचं काय नाव आहे? माझं नाव शिवाजी मांजरे यांचं घ्या ना. शिवाजी मांजरे. तुमचं? गुंजाळ. कुठून आले? पेठवरून. तुम्ही? कोय कोयेवरून. कोयेला कोण उमेदवार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला? निवडणुका जिल्हा चालू आहे. परिषद पंचायत समितीला हा निवडणुका चालू दरेकर आहे एक आहे सध्या. मॅडम. हा शरद बुट्ट्याची मंडळी आहे. हा. आणि अजून एक कोणी अजून 2-4 आहेत. लोक कोणाच्या मागे उभे राहतील? काय सांगता यायचं नाही बा तसं पण. जो पैसे वाटेल किंवा नाही, नाही, नाही पैशाच्या मागं वाटेल कोण असं जातं? पैशाच्या मागे कोणी नाही राहणार. जे काम विकास करतो हा, त्याला विकास जे कामं. विकास कामं करतो पहिल्यापासून. पहिल्यापासून कोण विकास कामं करत आले तुमच्याकडे?
तुमच्या गटात किंवा जयसिंग दरेकर चांगला आहे माणूस. जयसिंग दरेकर तो पंचायत समितीला वरती जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला आहे शरद बुट्टे, पण आता त्याची मंडळी आहे, लोकांच्या काय पण भावना. आता तिकडे कसं आहे तिकडचे एक आयात म्हणजे 2 उमेदवार बाहेरून आलेले आहेत, जैद आणि गोरे. लोक त्यांना स्वीकारतील का? चालतील ना थोडेफार, चालणारच ते. पैशाचा वापर केला तर पैशावर मतदान होईल का? पैशावर नाही मतदान, नाही व्हायचं. म्हणजे पैशावर विकास मतदान कामाला नाही. लोकं- विकास कामं जो करील त्याच्यावर मतदान होतं. पैशावर कोण मतदान करतो? हो हो. शरद बुट्टे यांना 4-5 वेळा संधी मिळाली, त्यांनी विकास कामं केलीत का? नाही केलीत ना. बरोबर, त्या विकास कामांना संधी मिळेल का परत वेगळं होईल? नाही सांगता यायचं, जरा काटेकी टक्कर आहे. म्हणजे कशी टक्कर कशी वाढली आता? ते तर दुसऱ्या गटातले आहेत. दुसऱ्या गटातले हा, मग पण काय ते काय पैसे वाटतील किंवा काय पैसे करतील? वाटायचे नाही म्हणा. पैशावर होईल का लोकांनाही election? लोकांना थोडाफार बदल लागतो हा. जरा बऱ्याच वर्ष. बदल लागतो. मग तुम्ही पण बदल करणार का? काय सांगता येतं त्याचं? आम्हाला तसं काय एवढं नाही ना, म्हणजे कसं होतं आता लोक बदल लागतो ना लोकांना, तर मग बदल होऊ शकेल का असे? का लोक परत त्याच उमेदवाराला निवडून देतील? काय दोघांची काटेकी टक्कर होईल. आता खाली मात्र दरेकरचं एक सीट 100% हो, लागतो. म्हणजे खाली राष्ट्रवादी लागती. अच्छा, आणि वरती आता वरती आता या काय प्रभाव राहील? दोन्ही आमदार आहेत ना त्यांचे. आमदारांचा प्रभाव अपेक्षा आहे ना. जयसिंग दरेकरचं वैयक्तिकरित्या काम चांगलं आहे. निम्म्या रात्रीचं बरोबर तरी तो जाणारा आहे, ओव देऊन स्वतःची गाडी, स्वतःचा खर्च स्वतः. बाकीचे उमेदवार बाकीचे ते पण उमेदवार करतील बाहेरून निवडून आले. एवढे म्हणजे आता आमच्या जनसंपर्कातलं तो जास्त आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो माहिती. बाकीचं काय आता बाकीचं. चालतंय, धन्यवाद. थँक्यू. हो, कुठून आले? निमगाव. निमगावला आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. कोणाची हवा जास्त आहे? भोगाड्यांची हवा जास्त आहे. का बरं? कामं चांगली करतात. बाकीचे उमेदवार नाही करत चांगली. करतात म्हणायला हो. बाकीचे पण आता शेवटी आमच्या शेजारीच आहेत ना. हा, बाकीचे उमेदवार माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? माझे पाचारणी तिगळे पाचारणी मांजरे. येऊन गेले का तुमच्याकडे? तुमच्या गटात काही गावात पैसे वाटप वगैरे होतोय का? अजून तर काय आवाज समजा पैसे वाटले एखाद्या उमेदवारात, तुम्ही निवडून देतील का? पैशाचं आमच्याकडे आले नाही पैसे. आपण म्हणजे लोक निवडून देतील का त्या उमेदवाराला? पैशाचा ट्रेंड चालेल का? काय माझा घेणारे पैसे घेतातच ना, ज्यांना सवय लागलेली ती. तुमच्याकडे समस्या आहे काय? समस्या वगैरे रस्ता बिस्ता आहे का? सगळे चांगले आहे का? आणि ओके केलं. आमच्या वस्तीपर्यंत रस्ता आहे. हो. कुठली वस्ती? काळे वस्ती. काय नाव आहे तुमचं? किसन काळे. किसन काळे. ते आमचे विजूभाऊनी सगळं म्हणजे हो. आपण आता समजा विजू भाऊ तिकडे गेलेत, आता इकडे गेले पण तरी आता सांगितलं का तुम्हाला काय इकडे काय करायचं? महिला. हो. काय सांगितलं? बोगड्यालाच मतदान आहे ते खुल्लं सांगाय काय कामच केले आता. ओके. आता ते आमचा माणूस तिकडे गेल्यामुळे मग आम्हाला आमच्या माणसाचं ऐकायच पाहिजे. हा, बरोबर आहे. कारण काम करणारा माणूस आपल्याकडे पाहिजे ना. ते कधी बी आम्हाला बघ अर्ध्या रात्रीला गेलं 10-5 लाख काही अडचण हो. मुलं बाळ असले तर हो. कधी नाही म्हणलेच नाही आतापर्यंत. विजयभाऊ बाजार समितीचे सभापती आता. माहिती आहेच नाही सगळं. मग इथे शेतकऱ्यांना काय सुविधा होतात का विजयभाऊंच्या माध्यमातून? झालं ना आता कॅन्टीन वगैरे सगळे याचं हे केलं ना त्यांनी. त्याचा काय फायदा होईल का त्यांना तिकडच्या निवडणुकीत? होईल ना. तुम्ही जाता का त्यांच्या प्रचाराला गावाला म्हणून? आम्ही संध्याकाळचं आम्ही जातो. कसा आहे रिस्पॉन्स तिकडे? बोले ते पानसरे वगैरे आहेत आता. ते निर्मलाताई होत्या ते दुसरे दिवशी ते पण त्यांचं काम नाही म्हणता राहिलं तो बी आता. त्यांचं काम नाही, त्या जिल्हा परिषद नाही. अध्यक्ष होत्या. होत्या पण काम नाही म्हणजे आता नव्हतं उभं राहा पण त्याचं असं माझं म्हणणं होतं. 2 वेळा केलं होतं त्यांनी. आता तिथं वाटतं पायटच होईल म्हणजे कसं आमच्या माणसाचं आम्हाला गॅरंटी नाही. नाही पण कसे आता तिकडे भोगाड आहेत, नंतर इकडून पाचरणीबाई आहेत, आणि तिगळेबाई तिगळे आहेत. आहेत. हा, मग ते पण हे आहेत ना, असं एकाच एक तोडीस तोडे. नाही हे आमच्या इकडे आलं ना. हा. ते आहे त्याच्यात आहे अच्छा, ना. म्हणजे तुमच्या बाजूकडे फक्त ते चालणार. हा. आता त्याच्या याच्यामुळं कसं विजयभाऊमुळे आता वरोडे वापगाव हा. तिकडे सुद्धा म्हणजे तिकडे लोकांनाच म्हणजे त्याचं सांगून झाले ना. हो. तसं आहे. धन्यवाद. कुठून आले बाबा? काका मला नंबर दे. कुठून आले? पेटवरून आले. पेटवरून आले. ओके. थँक्स घ्या, थँक्स घ्या. बोला काय चाललं? बोला ना, तुम्ही कुठल्या गटात नाही ते तू सांगा. उमेदवार तुम्हाला आम्ही माहिती आहे इकडूच गटात हा, आम्ही इकडे पेटचे. उमेदवार. आम्ही इकडे पेट आंबेगाव तालुक्यात. का? तुमचा नाही विषय. ताईंचं.
बोला. हो, कुठून आले बाबा? जिल्हा बीड. काय ही तुला जे बाबा कुठून आहे? आपण गाव इथं कुठं राहत असतील ना? चांदूस कोरेगाव. चांदूस कोरेगावला. तिकडे आता इलेक्शन चालू आहे. हा जिल्हा परिषद पंचायत हा हा समितीचं. कोण आहेत उमेदवार माहिती आहे का कोण तुम्हाला? आहे गट कोणता? गट आमचा पाईट गट. वाईट गट. कोण आहे उमेदवार? आमच्याकडे बुटे, हा गोगावलेबाई, हा. दरकरबाई हा. आणि जईदबाई. अजून ही चारच आहेत अजून एक गोरेबाई आहे ना? हा मग गोरेबाई माहिती, जईदबाई, गोरेबाई. हा. आलं का? हा. कोणाची हवा आहे सध्या? हवा आता सध्या सारखीच चालू आहे, अजून फायनल उतरल्याशिवाय नाही, तरी काही पण म्हणजे थोडस आता प्रचार कसं कोणाचा होतं? जास्त आहे वगैरे काय? काही तर तसं आहे ना, हा. काही सांगते त्याचा हे बुटे आता कमीत कमी तिकडे हा. ठाईक आहे हा. आणि गोगावले बाय आता थोडी जवळ आली आमच्या चांदूसमध्ये. हो. आणि दरकरवरती मी असं सामान चालू आहे आणि कमी. पंचायत समिती. हा पंचायत समिती. कोणते शिवसेनेकडून का उभाटा करून का राष्ट्रवादीकडून? नाही तिचं राष्ट्रवादी आहे. गोगावलेबाई, गाड्याळ आणि बुटे हा. आणि दरेकर. दरकरण त्यांना ते काय दरेकर घड्याळे. गाड्या. हो. हा गाड्याळ. घड्याळकडून आहे. आणि हा जईदबाई हो. आणि गोगावलेबाई मशानी. मशानी. हा बरोबर बरोबर. शरद बुटे 3-4 वेळा प्रतिनिधित्व त्यांनी केलंय तुमच्या गटाचं. त्यांच्या माध्यमातून कामं झालीत का? कामं झाली पण पक्की नाही होत्या. कामं होत्यात. मग आता लोक कोणाच्या मागे राहतील? ठेकेदाराचा दोष का प्रतिनिधीचा दोष? आता सध्या काही सांगू शकत नाही. आता कसं होईल, लोक बेचव बदल पुढं काय आता काय होतं थोडक्यात. नाही, आता कसं आहे तुमच्याकडे जिल्हा परिषदला स्थानिक माणूस आहे आणि 2 बाहेरची लोक आलेली आहेत, म्हणजे दुसऱ्या गटातली आलेली आहेत, तालुक्यातलीच आहेत पण दुसऱ्या गटातली आलेली हा आहेत. मग तिथं जरा त्यांना थोडी- मतदान थोडं- होईल का? मतदान होईल. मग तो समजा मतदान- पैसे वगैरे पैशाचा ट्रेंड चालेल का? पैसे होईन सगळं होईन पण पैसे- काय होतंय आता समान चालल्यामुळे ना काही सांगू शकत नाही मी आज. आपण समजा पैसे वाटले एखाद्या उमेदवाराने, त्याचा ट्रेंड होईल का? म्हणजे लोकशाहीला घातक होईल. लोक पैसे घेतील का? पैसे घेतात आणि पैसे काय पैसे घेऊन घेऊनही मतदान करतील. मतदान करतील. हा. पैसे चालू आहे. पैसे कुठं मध्यंतरी महिलांसाठी ट्रिपा नेल्या. त्या ट्रिपांचा हा, काय हा. इफेक्ट राहील? हे पेटे देवदर्शन झालं. तो लय मोठा झालेला आहे. झालेलं आहे. कारण काय झालं त्याची आपली कांद्याची लागड होती. हा. त्याशी बाया काय म्हणल्या, हा. काय जईदबाईने कंच देव दाखवलं, तिकडे काय यायला केलं, काय दाखवलं. तिथून उज्जैनला नेलं होतं. ऐकून घ्या उज्जैनला. तिथून पाईटची बच्चेवाडी आहे का ऐकून, हा. तिथं आपली द्वाडी दिली. हा. तर ती म्हणली ती जईदबाई अशी आहे, हा. ती म्हणली आमच्या घरात आली कोणाला म्हणली हरभऱ्याची भाजी द्या, हा. कुठं काय द्या. हो. तर कशी भूमिका चांगली, हा. पण मुद्दा कसा आहे की हा जवळचा आला तिला आमची आली, थोडा हा फरक आहे. मध्यंतरी तुमच्या एखाद्या कुंडेश्वरला जाताना एक अपघात झाला होता. आधी दरेकराची हो. त्या दरेकर अपघात झाल्यामुळं त्याच्यावरून थोडंसं राजकारण झालं. तो अपघात होता की काही कुणामुळे झाला असं तुम्हाला म्हणायचे? कसं आहे सांगू का तुम्हाला, आता काही सांगता येत नाही आपल्याला. कसं सांगते बोट कुणला लावता येणार आहे, हो. काय होते बोट कुणला लावता येणार आहे आपल्याला, येईन लावतं. तसं आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो, काहीच म्हणू शकत नाही ना, कारण अपघातच म्हणायसारखा झाला तो. कारण ड्रायव्हरची चुकी झाली, हो. अपघात घडून आणू किंवा काय आणू, पण आता ड्रायव्हरचीच गलत झाली ना. कारण त्याच्यात राजकीय नेत्यांनी राजकीय, काही हो. कामं केली नाहीत का? एकमेकावर टीका केली. नाही, नाही, कामं नाही, केली नीट नाही. नव्हता, त्याला हे कठडे नव्हते. हे बरोबर आहे तुम्ही म्हणता, पण आता कसं आहे सरासरी गाड्या वर जातात खाली येतात, पण आता तसं म्हणता येत नाही ना, गल्लतदारी गलतच झाली. आपण त्याच्यावर राजकारण झालं ना लय. कसं होते जाणून बुजून. आता तुम्हाला आम्हाला सांगितलं तुम्ही हो. जाईद काय नाही, हो. आणि तिथं तर अडचणी चुकीचं गणित आहे ना. हो बरोबर. आजी माझी आमदारांचा काय प्रभाव राहील मतदारसंघात मतदानाला? सध्या काही सांगू शकत नाही. दिलीप मोहितेंकडून विकास कामं झाली, बाबाजी काळेंकडून होतात ते, त्याच्यावर काय तुम्हाला म्हणायचं? बाबाजी काळाची जुनी कामं आहेत, म्हणजे आपली पहिली यायच्या आधी. आता सध्या त्याची काहीच कामं नाही आता अजून. आत्ता तर नाही भाऊ. त्याचा परिणाम होईल का निवडणुकीत या? नाही आता कसं आहे, आता शेवटी लोक मतदानी भावना सगळी लोकांची फिरू शकते. हो. कारण कसं होतं मध्यम समाज सगळीकडे चालणार आहे. आपण म्हणणार का नाही आपण बा तुम्ही याला मत करा त्याला मतदान करा. आणि सध्या तर लोकांचं कसं आहे किसा गरम तर हातवाला गरम अशा लिगामध्ये सध्या चालू आहे जास्त.
साधारणपणे केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात सुद्धा भाजपच आहे. भाजप नाही जातो लोक. त्याच्यावर तुम्ही खुश आहे का? महायुतीचं सरकार आहे, काय तुम्हाला फायदा होतो का शेतकऱ्यांना? हॅलो हां तांबट कपाच्याच बा 25-30 25-30 हां. लोकांना आहे ना आता वरल्या सरकारची गरज आहे, खाल्ल्या सरकारची गरज कशी आहे? सरकार शेतकऱ्याचं काय म्हणणे, कुणी या बाबा कुणी काही करा, सरकार आपलं शेतकरी काही राजकारणातला नसतो. शेतकऱ्याच्या डोक्यात काय आहे? त्याला फक्त शेतीमालाला भाव, कंच्या गोष्टीला भाव. सरकार कंच येऊन द्या, भाजप येऊन द्या, मी म्हणतो तिकडे मशान येऊन द्या, कंच येऊन द्या, फक्त शेतकऱ्याचं सोडावणं तुम्ही केलं पाहिजे बुवा. आता मध्ये भाव भेटत नाही, महागाई वाढली. फार वाटोळं झालं. बटाटा काय चाललंय तुम्हाला सांगतो, स्वतःसाठी माफ करतो, आमकं करतो. आता हे मस आपण म्हणतो भाजपवाले, यांना नाही नाव ठेवता येत, पण तुम्ही करा ना. तुमच्याकडे माफी झाली पाहिजे हा का अशी सत्ता तुमच्याकडे असून द्या, पण तुम्ही शेतकऱ्यांना काहीतरी बघा ना. आता कांद्या बटाटे वाटोळं झालं, स्वतःसाठी काय त्यांच्या याची काय करतील भरून तरी काय मरतील का शेतकरी? आता तुम्ही इथं म्यापाटाला ऐकलं शेतकऱ्याचा 7 रुपये किलो 7 रुपये किलो मोठ्याने आवाज, आणि बियाणे घेतलेलं कसं आहे 4,000. मग सांगा खाली काय राहिलं हातामध्ये. मग त्यामुळं कसं होतं, सरकार कंच येऊन द्यावं, त्याची सवाल आपल्या शेतकऱ्यांना काही घेणं नाही. शेतकऱ्यांना भाजप आला तरी आनंद आहे आणि हे सरकार आलं तरी आनंद आहे. फक्त बुवा शेतकऱ्याची सोडवणी तुम्ही व्यवस्थित ठेवा. यांना काय घ्या नाही, मतदान करायचं फक्त कुणी सरकार येऊन द्या. भाजप म्हणतो कायमचं सरकार चांगलं येण्यासाठी आपण मतदान करतो. शेतकऱ्यांनी अहो मग आपण चांगलं मतदान करतोय, सगळं करतोय, पण सत्ता यांनी काय करायचं बरोबर ऐन टाईमला तर आमच्याकडून ते केवायसी करून घेतली. काय म्हणतो तुमच्या सोसायट्या माफ करू दो, तुम्ही ऐन टाईमला भाजपवाले तुम्ही दाखवताय आम्हाला, बरोबर आहे, पण मोर आमची करा ना काहीतरी. म्हणजे पुढे सरकार काहीच करत नाही, नुसते आमिष दाखवतं. हा मग आता ती आशा दाखवली झाली पाहिजे. तुम्हाला 2,000 रुपये येतात आणि महिलांना 1,500 रुपये महिन्याला येतात, त्याचा काय इफेक्ट आहे का? हे पेट आहे ना, पैसेच नाही, काय वेळेस येते काय वेळेस नाही, काय वेळेस येते काय वेळेस नाही. वर्षातून तुम्हाला सांगतो हे 2,000 रुपये ते वर्षाला नाहीच, वर्षभर नाहीच. म्हणजे येतात 4 महिने 8 महिने गळाले, 100% 8 महिने गळाले. महिला खुश आहेत त्याच्यावर 1,500 रुपयावर. हा महिला आहे तशा काय तशा खुश, पण त्यांना पण दर सोड होती, पूर्ण पैसे येत नाही असं दर सोड होतीच. त्या इलेक्शन मध्ये महिलांची चंगळ आहे, त्यांना देवदर्शन सध्या होते, हा बस त्यांचे कार्यक्रम होतात. आणि यामुळे कसं होणार आहे, शेतकऱ्याचा आहे ना बेचव झाली. आता काय झाले, कोणी देवाला नेते, कोणी काय करते, नेऊ द्या देवाला, नेऊ द्या, सगळं करू द्या, पण तुम्हाला राजकारण झालं देव कसं काय सुचतो. मग इथून बरं तुम्हाला जे उभं राहायचे, शेतकऱ्यांची काय अडचणी काय चाललंय काय नाही, तुम्ही हे बघा ना. तुम्हाला उभं राहायचे ठीक आहे बुवा, तुम्ही उभं राहा, मला ते म्हणायचं नाही, पण त्यावेळेस मला माझ्या पोराचं लग्न करायचे आणि मी त्यावेळेस तयारी करायची, तसं तुम्हाला उमेदवार व्हायचे. त्या टायमाला तुम्ही शेतकऱ्या काही येणार पाया पाडणार आणि मग तुम्ही म्हणणार किती पैसे जाऊन द्या, कोट जाऊन द्या, नाही तर 2 कोटी जाऊन द्या. मग हे पैसे आणलं कुठून तुम्ही? हां मग शेतकऱ्याची काय चाललं ही दानादिन हे काय तपास. इथून मागं बुवा शेतकऱ्यांच्या सोसायटीचं काय झालं, आमक्याचं काय झालं. तुम्हाला उमेदवार तुम्ही 5 वर्ष तयारी असणारच ना. 5 वर्षांनी मला फॉर्म भरायचं आहे झालं, आताची उमेदवार झाली का दुसऱ्या 5 वर्षाला दुसरं झालं तयार, मला फॉर्म भरायचे, मला आमकं करायचं. पण तुम्ही अडचण दूर करा ना, म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे. मग तुम्ही कोट काय घालू होता? मग तुम्ही डायरेक्ट मला काय म्हणायचं, तुम्ही मतदान इकतच घेता ना. तुम्ही उद्या काय म्हणणार, आम्ही विचारायला गेलो ना मतदान केलं होतं तुम्हाला, पण काम हा बघू आता तुम्हाला मी कुठं आहे की आता सध्या तर मला काय बोलता येत नाही. मग 5 वर्ष अशीच गेली, एकाच कुठे शेतकऱ्याची बाजू कंचीच कुणी मांडीत नाही. बरं त्यांनी सांगायचं आम्ही घालवलं 2 कोटी, घालवलं 4 कोटी, न्यालं देवाला, न्यालं इकडे. मग हे काय झाले थोडक्यात, त्याचं सावरांनी पोट भरायची इथे झाली. अहो साधा सरपंच झाला तरी तो किती पैसे घालतो त्याचा हिसाब नाही. आणि नंतर आपण विचारायला गेलो ना सरपंच असं थांबा. मी ग्रामपंचायत तशी काय थोडक्यात त्याचीच झाली. हां मग गावामध्ये बाकीच्यांनी काही बोलायचंच नाही. इतक्यापर्यंत शेतकऱ्याची कुंडी झाली आणि हा विचार कुणीच करीत नाही, कुणीच करीत नाही. तुमचं नाव सांगा एकदा परत. नाव नको हे आपलं हे आहे असंच बरं. नाव आले तुम्ही दामनेवरून आले. काय नाव आहे तुमचं? पार्वताबाई बघून कोळेकर. हा आता काय आणलं, कोथमीर आणली आम्ही का? कोथमीर आणली, त्याच्या कोथमिरीला आमच्या बाजार नाही, भाव नाही, आम्ही शेतकरी आहे. मग आता निवडणूक लागलेली, पंचायत समिती जिल्हा परिषद लागलेली. हो, मग तुमच्या गटामध्ये कोण उमेदवार आहेत माहिती आहेत?
आमच्या गटामध्ये कोण आहे मला नाही माहिती त्यांच्या गटामध्ये बरेच आहेत, है ना? बरीच आहेत लई आहेत यात्रेला नव्हते देवदर्शनाला नव्हते गेल्या देवदर्शनाला हा परत गोगावले हा दरेकरे बोक्षे कोणाची हवा जास्त आहे आता जयबाईंची तसे हो हा जयबाई म्हणजे काय आता तुमच्याकडे विकास कामं वगैरे शरद बोटेने खूप केलेली आहेत हा केलं आणि आता ते पण उमेदवार आहेत, त्यांच्या मिसेस हे पण उमेदवार आहेत. लोक कोणाच्या मागे लागतील? विकासाच्या मागे जातील का पैशाच्या मागे जातील? विकासाच्याच मागं जातील विकासाच्याच मागं जातील हा हा आणि विकास तर शरद बुटेकून झालेला आहे. हा. अनुराग जैन हे आता नवीन आलेले हा पण त्यांचं पण नाते गोती त्या बाजूकडे जास्त आहेत. आहे मग त्यांचं कसं म्हणजे कोणाची जास्त जाहीर राहील? ते एवढं नाही सांगता यायचं आपल्याला, कारण हाय सारखीच तर तुम्हाला काय तुमचे प्रश्न आहेत तो कोण सोडवेल तुम्हाला असं काय वाटतं त्याच्यापैकी उमेदवारांपैकी? असं म्हणलं तर आमच्या भावनेनुसार जास्त शरद बुट्टे सोडवणार आहे. जास्त केले कारण हे आता नवीन आलेले आहेत ना, त्याच्यामुळं आम्हाला जास्त अनुभव शरद बुट्टेचा आहे. उमेदवार शरद बोटे नाही त्यांचे मेसेज आहे त्यांचं काय नाव आहे? मिसेस त्यांचं नाव नाही सांगता यायचं. तुम्हाला आम्ही शरद उमेदवारांचं नाव माहित नाही. आता कसं आहे सुनीता हा भेटलेत का तुम्हाला घरी? सुनीता भेटले ना पायटला केलं ना ते आल्यावर काय पाया पडलाय का तुम्ही त्यांच्या पाया पडला? आणि पाया पडलेला आमच्या त्या मग पडलेला एकट्याच आल्या का बऱ्याच वेळा आल्या? 2-4 बारे आले आमच्या आणि घरी जैद उमेदवार ते पण आले तुम्ही कोणाच्या ट्रिपला गेले होते का? हा गेलते ना कोणाच्या जयबाईंच्या? जयबाईंच्या गेलते ना तिकडे उज्जैनला गेले होते मग आता ते देवदर्शन केलं वगैरे म्हणलं सगळ्या महिला त्यांना मतदान हा करणार का? करणार ना हो. करणार आमचा गाडीचाच विषय झाला याच्यावर रेल्वे मध्ये अच्छा हा आणि मग विकास कामं पण म्हणता तुम्ही, देवदर्शन पण म्हणता, मग नक्की कोणाच्या मला मागे एकच राहणार? त्यांच्याच माग हो एकच मत द्यायचं. त्यांच्याच माग मत कोणाला सांगायचं नसतं, कोणाला द्यायचं ते सांगायचं आम्ही नसतं. दोन्ही पुन्हा सहमत आहे. त्यांच्याच मागं. हा हा कोणाला द्यायचं आता हा. माणूस तुमच्या बोलतोय भागात प्रश्न काय आहेत? पाणी रस्ते पोरांच्या शाळांची काय अडचण आहे? शाळेचा आहे, रस्त्याचा आहे. रस्त्याचं आहे पाणी नाही आम्हाला पोरांची शाळा 7वी पर्यंत तुमच्याकडे धरण आहे, भाम असकी. हा धरण आहे ना धरण आमच्या गावाच्या वरतीच आहे पाणी वेगळं नाही झाली पाण्याची का? आहे सोय. वेगळं नाही ना येत ते आठवड्या महिन्यानी पाणी सुटत आम्हाला प्यायचं पाणी. हा प्यायच्या पाण्याच्या आहेत अडचणी आम्हाला तुला माहिती उमेदवार कोण आहे आपल्याकडे? माहिती सांग ना नाही. सांग ना. नाव सांग ना. तुझं नाव सांग चल. घाललं ते काय म्हणा जय बाई जय बाई जय ताई नाव सांग जय ताई जय ताईचं नाव सांग जय ताईचं नाव सांग सांग ना चालतंय मावशी त्यांना. काय नाव आहे तुमचं? उज्ज्वला दत्तात्रय सांडपूर. राक्षवाडी. तुझी होती हा. काय आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे. कोण कोण उमेदवार आहेत तुमच्याकडे? आता हाय हे गणेश हे आपलं रोहिणीताई तिकडे आहेत, हा अश्विनीताई पाचारणे, दीप्ती वगाडे, तिघी जणी आहे न मांजरेबाई एक आहे. ते जिल्हा पंचायत समितीला आहे. हा म्हणजे डुबे आहेत. हो. तुमच्याकडे कोण म्हणजे कोणाची हवा जास्त आहे? आता आमच्याकडे माणुसकीवर म्हणले ना तर आमचं मत आहे की गणेश तिकडे, हा त्याच्यात आमचा नातेवाईक पण आहे. पैशाच्या जोरावर जर गेले ना तर हे अश्विनीताई पाचारणे, दीप्ती वगाडे. मग पैशाचा ट्रेंड चालू आहे का तुमच्या इथे? नाही तसं नाही. कारण आहे ना माणुसकी, नातेवाईक हा. वगैरे असं जो काम आमच्या इथे कसं आहे जास्त करून आहे ना आमच्या वाडीमध्ये असं इलेक्शनचं याचं त्याचं आहे ना जास्त म्हणजे हे आहे ना, त्याच्यामुळं आमच्या इथं कुणी पैशाचा विचार वाटप करू शकत नाही. विकास कामं झालीत का? हा आमच्याकडे रस्त्या बिस्त्याची पाण्याची बिण्याची आता हे पहिले जुन्या पक्षांचे, आता हे नवीन आहेत ना, पहिले जुने. आपण कसं होतं त्या पक्षाची लोक आहेत ना उमेदवार, हा म्हणजे त्याच पक्षाचे बरोबर आहे. पाचरणीताई, थोडक्यात राष्ट्रवादी. पहिले ना आमच्याकडं दिलीप मोहितेने थोडी कामं केलेली आहे, कारण तो होता आमच्याकडं. मग त्याच्यानंतर आता ही लोक आहे, आता बाबाजी काळे त्यांनी पण मग आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेले आहे बाबाजी काळेंनी. एवढं सांगू शकतो, पुढचं काय आपण एवढं सांगू शकतो. लवकर येत आई कुठून आले? तुमचं नाव काय? कडसून महादेव दोंडीवा तुपे. आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, कोणाची हवा आहे तुमच्याकडे जास्त? आता आमच्याकडे आहे संजू गणवत, तनुजाताई गणवत. अजून कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आहेत राक्षे, हा परत पंचायत समितीला ढामाले, संतोष ढामाले, हा परत अजून बरेच आहेत. हा हा चांगदेव ढामाले आहेत, नंतर मोडवे आहेत. मोडवे आहेत, पंडित मोडवे. हो पण अजून त्यांचं फायनल व्हायचंय. हा अजून फायनल व्हायचे. कावडे एक आहे, शंकरराव कावडे. अच्छा, तुमच्याकडे काय म्हणजे कसं वातावरण कसं आहे निवडणुकीचं?
नाही आमच्या वातावरण नाही. संजू गणोट कसं होतं तो स्वतः त्यांनी असे हे केले का आता आमच्या ते पंचवटीवर सप्ताह चालू होता तर त्यांनी कोबा करून दिला स्वतःचे पैसे घालवले. शिवाय परत एक स्फोट झाला होता डोकवाडीला तर ती स्वतः ॲम्ब्युलन्स स्वतःच्या गाड्या आणून दवाखान्यात पोचत गेली त्यांना मदत केली. सामाजिक कार्यात तो एक नंबर आहे आता सध्या तालुक्यात तरी. रामकृष्ण अक्षय पंचायत समितीचे सभापती होते त्यांनी पण कोरोना काळात कामं केलेली आहेत. अहो ते लोकांना मदत मिळवून केली कामं ते मान्य आहे ते परंतु परिस्थिती कशी होती संजू गणोटने त्यांना पंचायत समितीला निवडून आणलं पण त्याच्या विरोध ते राहिला उभा ते नव्हते त्यांनी करायला लागत. पण आता काय ज्याचं त्याचं प्रत्येकाला वाटते मी हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. आपण समजा आता विकास कामांच्या मागच लोक राहणार ना उभे. हा विकास कामांच्या तनुजाताईंनी काम लय विकासाचं काम केलेलं आहे. नंतर केलं ना. बालाजी काळे आहेत आता आमदार हा. त्यांनी काम केलेलं आहे. केले ना. लोक त्यांच्या कोणत्या पक्षाला जास्त हे करतील. आता सध्या तरी तनुजाताईचं हे तुम्ही नाव घेताय तनुजाताई मागच्या 5 वर्षात होत्या त्यांच्याकडून राहिलेली कामं कुठली आणि त्यांनी काय केलं पाहिजे पुढच्या 5 वर्षात ते आता राहिलेले पूर्ण करणार ते त्यांची काम आहे काय कामं ते भरपूर काम आहे. आता आम्ही काय माणसं अडाणी माणसं आम्हाला एवढं काय तरी पण गावातलं बाई काम राहिलेलं आहे रस्त्याचं राहिलेलं आहे असं काय असेल ना. आहे ना. हो कोणते रस्ते जसे मोठे महत्वाचे रस्ते आता कसं होतं सध्या हे ट्रॅफिकचं जाम होते बाहेरून बाह्य रस्ता वळण करायचं ते झालं पाहिजे हा हा प्रमुख मागणी आहे. हा बाह्य वळण झालं पाहिजे. अजून काय अजून काय नाही आता कामं करतात ते सगळे बाकीचे काय नाही. ओके धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. सध्या इलेक्शन चालू आहे. हो. तुमचं नाव काय? माझं नाव बाळासाहेब जयवंत वाळून गाव वर्षी बामरोडी उपसरपंच. आता इलेक्शन चालू आहे पंचायत समिती जळगी. बरोबर कोण उमेदवार आहे तुमच्याकडे? आता आमच्याकडं पाचरणे मॅडम आहेत हा आणि गणेश शेठ ठिगळे आहेत हा बोगाडेबाई बरं हो आणि खाली पंचायत समितीला पसंत एक अजय चव्हाण आहे हो संतोष शेठ सांडवरे हा माऊली शेठ डेरंगे हो ते गावडे की कोण. अच्छा. आता कसे वातावरण तुमच्या मतदारसंघात? वातावरण चांगले आहे. म्हणजे कोणाची हवा जास्त आहे वगैरे? आता सध्या आमच्याकडे पाचरणे आवाज जास्त आहे आचरणी जास्त आहे. म्हणजे आमच्या हो हो आमच्याकडे हा तुमच्याकडे विकास कामं वगैरे बरीच पेंडिंग आहेत काही झालेली आहेत. भरपूर पेंडिंग आहेत ना. हा विकासाच्या रस्ते मागे लोक राहतील का? रस्ते विकासाच्या मागे आता गणेश शेठ राहीन पाचरणे बाईक राहीन 100%. हा हो दोघांवरती आमचा विश्वास आहे. मतदान एकच करायचं तुम्हाला एकच करायचंय नाही नाही एकच करायचंय पण आता दोन्ही माणसं आपली आहेत. हो आम्ही एकच कोणाची आघाडी? प्रचारात आता सध्या पाचरणेबाई आणि दीप्ती बोगाडे. अच्छा. हो आणि तिकडे ताईचे? तिकडे आहे ना गणेश शेठ आहेत ना गणेश शेठची पण आघाडी आहे. अच्छा. मतदारसंघात पैसे वाटप चालू आहे सगळ्यांचा हो चालू आहे पण झालं का नाही आमच्यापर्यंत नाही आलं काही गावापर्यंत नाही गावापर्यंत आले गावापर्यंत आले मग पैशावाल्याच्या मागे लोक नाही 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 काम करणार आहे माणसं. आम्ही 100% ना गणेश शेठ किंवा पाचरणेबाई योग्य वेळेस निर्णय घेऊ काय असं तो. हा. हो पैसे नको आहे आपलं. आता 8 दिवस राहील तुम्ही कधी निर्णय घ्या? आदल्या दिवशी निर्णय घेऊ शकतो सर असं काय करायचं नाही, मग प्रचार त्यांचा 15 दिवस चालले तर फुकट जाईल ना. नाही जाऊ द्या काय करायचं आपल्याला पण आपला पण विकास पाहिजे. खाली पंचायत समितीला काय असलं पण सांगितलं आम्ही ना अजय चव्हाण काम करणार आहे. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे आमचा गरीब माणूस आहे त्याला सहकार्य करणार 100%. क्रॉस वोटिंग आहे तुमचं थोडक्यात. नाही कसं असो तुम्ही काही म्हणा पण आमचं सांगितलं आमच्या मनाचं सांगितलं अजय चव्हाण 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बाजीराव शंकर शिंदे माजी सरपंच रानमळा कड तंटामुक्ती माजी अध्यक्ष कडूस विकास सोसायटीचा संचालक अरे वा. आणि माजी चेअरमन. आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. हो आपल्याकडे कोण कोण उमेदवार आहेत? आता नेमकं नाही सांगतो पण जिल्हा परिषदला राक्षे आहे आणि इकडं समजू या तनुजाताई गणवटे. तनुजाताई गणवट. हो अच्छा. कोण म्हणजे जास्त कोणाची हवा आहे? आज मी तिला काही सांगता येणार नाही. हो आज मी तिला काय प्रचार तर जोरात चालू आहे. त्याच्यात दोघींचा चालू आहे. आणि खाली पंचायत समितीला कोण आहे? पंचायत समितीला बरीचशी आहेत. आज कोण ठेवते राहते काही सांगता यायचं नाही. माघारी नंतर कळेल काय असेल ते. साधारणपणे मागच्या 25 काळामध्ये तनुजाताई गणवट होत्या. हो त्याचं काम कसं राहील? चांगल्या पद्धतीने चांगल्या पुन्हा पद्धतीने तुम्हाला मतदानासाठी तुमच्याकडे येऊन गेले असतील ना. हो
चांगला संबंध, जवळचा संबंध आहे एकदम. त्यांचं मतदान कसं राहील आणि नवीन उमेदवाराचं कसं राहील साधारणपणे तुमचं एकटेच नाही सांगायचं, तुम्ही मतदारसंघाचं सांगा. जनरल आता काय उद्याचं भवितव्य, पैशा पाण्याचं त्याचं काय होतंय आता, हे तेच प्रकार चालू आहे. एकतर्फी निवडणूक नाही, चुरस हा चुरस होणार. मग आता कसं होईल ते ज्याचा नशिबाचा भाग आहे शेवटी. वसुधा राक्षे आणि तनुजाताईमध्ये फाईट व्हायची. हा मग दोनच उमेदवार आहेत. दोघांची पण कामं चांगली आहेत. अंकुश राक्षे पंचायत समितीला सभापती होते त्यावेळेस ते कोरोना आला होता. इकडनंच होते. हो. कोण शिवसैनिकूनच होते ते यांच्या उत्साह. शिवसेनेकडून हो तनुजाताई ते एकत्रच होते. हा एकत्र होते. ते नंतर त्यांचं काय झालं असेल ते आपल्याला माहित नाही. तरी पण म्हणजे कसं आहे आता विकास कामाला महत्व आहे ना. आता पंचायत समितीला सुद्धा कावडे आपल्याकडेच होते. कावड्याला चेअरमन आपण केलेला आहे. आता हे सामनी आहेत. हो हा. अच्छा. पण म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुमचे प्रश्न कुठले आहेत आणि ते कुठले सुटले नाहीत गेल्या 5 बहुतेक वर्षात? सुटलेले आहेत. बहुतेक प्रश्न सोडीच्यात. पुढच्या निवडणुकीत आज- निवडून येणाऱ्या माणसांनी काय करायचं ते सांगा. आता पुढच्या विकासाची कामं करावं त्यांनी. बाकी आहेत तुमच्याकडे? बाकी आता काय कामं निघतील, आता जसं जसं अडचणी भासतील तसे कामं निघत असतात. साधारणपणे माजी आमदार आणि आमदार यांच्या कामांचा त्याच्यावरती परिणाम होणार आहे पुढच्या निवडणुकीतल्या माझे आमदार सुद्धा एक नंबर होते. पण संपूर्ण परिसर गाव म्हणजे तालुक्याचा, तर ते कार्यकर्ते काय आता त्यांना माहिती. पण तिथं आमदाराचं आमच्या थोडक्यात खच्चीकरण झालं. मी 35-40 वर्ष राष्ट्रवादीचा काम केलं शरद पवारांच्या काळात, विजूराव नावलेच्या तेव्हापासून. 89ला मी सरपंच होतो. 89ला पेटीच्या अगोदर. आणि सरळ मार्गाने ते खूप कामं झाली. लोकांनी त्यांना नाकारलं. आता नाकारलं. आता ते प्रेझेंट नाकारलं. काय कारण नाकारलं आपल्याला सांगता येतं. आता नवीन आमदार आले समजा, हो बाबाजी काळे आले. त्यांच्या माध्यमातून काही कामं होत असतील आता चालू आहेत कामं. चालू आहेत कामं. विकासाचं म्हणजे ज्यांनी केलं नंतर करणार आहे म्हणजे त्यांच्या पक्षाचे आज उमेदवार आहेत. संजोग अनवटणी आता माझ्या आमदाराची बी मोठाली कामं पहिली मंजुरीची होती. आज कडून रोड चालू त्यांनी जे आखना केलेली होती. आज केवळा रोड आहे त्यांनीच पैसे टाकलेले. मतदानचं विभाजन होईल का? होणार. आता काही नाण्याला बाजू दोन असतात. होणार ते. हां आता ज्या तकदीर एक त्याचं असेल ते. हो निवडणुकीमध्ये देवदर्शन यात्रा होतात, पैसे वाटप होतो, खाणं पिणं होतं, त्याच्यावरती काय बंधन आलं तर काय कसं आणता येईल? आता पैसे वाटप होते. आता ते आपण आयुष्यात केलेलं नाही आणि आपल्याला सांगता येणार नाही. आज मी 35 वर्ष काम करतोय राष्ट्रवादीचं. 1 रुपयाला निमताळा नाही. त्यांना पण निवडणूक आल्या की त्या महिलांसाठी कार्यक्रम होता देवदर्शन. ते आता त्यांना माहिती, आपल्याला नाही सांगता येतं काय. त्याचा परिणाम होईल का म्हणजे मतदानावर? आता काय चौकडं ते काय चालू आहे. म्हणजे हा चौकडं आज बाहेर आहे ते परिस्थिती आपण ऐकतोय. चालते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.